सगळ्यात पहिली अगदी गरजेची गोष्ट म्हणजे त्वचेची स्वच्छता ठेवणं. यासाठी सोपी न चुकता करायची स्किन केअर म्हणजे दिवसातून 2-3 वेळा चेहरा धुवायलाच हवा. धुतल्यानंतर खसाखस न पुसता मऊ स्वच्छ टॉवेलनं अलगद टिपून घ्यावा. तेलकटपणा, चिकटपणा वाढून पिंपल्स वाढतात, म्हणून चेहऱ्यावर आणि अंगावर सुद्धा खरं तर तेलकट क्रीम मॉइश्चरायझरचा वापर टाळायला पाहिजे. डोक्यातला कोंडा केसांवर, कपाळावर, खांद्यावर पडून तिथे पिंपल इन्फेक्शन वाढवू शकतात, म्हणून स्काल्प म्हणजे केसांची त्वचासुद्धा स्वच्छ ठेवायला हवी. थोडेसे व्हाईट हेड्स आहेत, पण इन्फेक्शन न पूर्ण भरलेले, फुगलेले किंवा दुखणारे पिंपल्स नाहीत. अशा वेळेला स्किन स्वच्छ करण्यासाठी अगदी बारीक स्क्रब पावडरचा वापर आपण करू शकतो. आता इथं कडुलिंबाची पावडर, तुळशीची पावडर, गुलाब पावडर या सहज मिळणाऱ्या पावडरींचं पाव चमचा चूर्ण ओल्या चेहऱ्यावर अलगद चोळावं आणि चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. यानं चेहऱ्यावर असणारी माती किंवा पोल्युशनचे काही अंश किंवा अनावश्यक आलेला तेलकटपणा निघायला मदत होते आणि चेहरा टवटवीत होऊन जातो. तुमच्या चेहऱ्याच्या प्रकृतीनुसार तुम्ही इतरसुद्धा काही चूर्ण निवडू शकता. रोज स्क्रब टाळावं, पण डीप क्लिन्सिंगसाठी चेहऱ्यावर गुलाब पाणी आणि कोरफडीचा वापर आपण अवश्य करू शकतो. गुलाब पाण्यानं त्वचा स्वच्छ होते, शिवाय त्वचेला थंडावासुद्धा मिळतो.